नमस्कार. मी प्रताप बबनराव ढाकणे. अर्थात आपला परिचय आहे. 222 शेवगाव पाथर्डी विधानसभा मतदारसंघातील मी महाविकास आघाडीच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीनं तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावरती अधिकृत उमेदवार म्हणून मी निवडणूक लढवली. मी अत्यंत मनापासून आपल्या सर्वांचा खूप खूप आभारी आहे. ज्ञात अज्ञात माझ्या मतदार बंधू भगिनींनी मला मतदान केलं, त्यांना धन्यवाद मी दिलेच पाहिजे. माझ्यासाठी काल पूर्ण निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये माझ्या पक्षाचे इंद्र काँग्रेस, शिवसेना, ठाकरे या घटक पक्षाचे सर्व सहकारी मोठ्या प्रमाणानं प्रामाणिकपणानं माझ्यासाठी प्रयत्न करत होते. अनेक ज्ञात अज्ञात कार्यकर्त्यांनी देखील माझ्यासाठी मदत केली. सगळ्यांनी मनापासून मला निवडणुकीमध्ये सहकार्य केलं, पण मी आपल्या सगळ्यांचं ऋणी आहे. निवडणूक देखील एक मैदानातली लढाई असते. जीत हरजीत ही नक्की असते. एक जिंकतो, एक हारतो. आणि हा अनुभव मला नवीन नाही, याची सगळ्यांनाच कल्पना आहे. मी अत्यंत नशीबवान आहे असं स्वतःला समजतो. मी पराभूत जरी असलो तरी एवढ्या मोठ्या संख्येने लोकांनी माझ्यावर प्रेम केलं, हे नक्कीच माझं भाग्य आहे. उभ्या महाराष्ट्रामध्ये आपण पाहिलेलं आहे की काल निवडणुकीचा जो निकाल लागला, तो निकाल हा लोकांना चकित करणारा आहे. काल मुंबई येथे आमच्या पक्षाच्या सर्व उमेदवारांची बैठक झाली. आमचे पक्षाचे सर्व नेते देखील उपस्थित होते. त्या ठिकाणी तंत्रज्ञान जाणकार देखील होते आणि एका मतदारसंघातल्या कथा ऐकल्यानंतर हे उघड आहे की कालच्या निवडणुकीत मतदानाचं यंत्र, ज्याला ईव्हीएम मशीन म्हणतो, हे ईव्हीएम मशीन निवडणुकीत जिंकलेला आहे. कालच्या निवडणुकीचा निकाल हा जनतेचा कौल नाहीये. या देशामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून निवडणूक आयोग ही स्वायत्त संस्था आहे. दुर्दैवानं या देशातल्या स्वायत्त संस्था या मागच्या 8-10 वर्षात राजकीय यंत्रणेने ताब्यात घेतलेल्या आहेत. निस्पृह निष्पक्षपणानं निवडणुका झाल्या पाहिजेत, कारण लोकशाही जिवंत ठेवायची असेल, राज्यघटना जिवंत ठेवायची असतील, तर खरोखर लोकांचे प्रतिनिधी हे तटस्थ भूमिकेतनं निवडून दिले पाहिजेत. हे घटनेला अभिप्रेत होतं आणि गेले अनेक वर्ष त्याप्रमाणेच या देशात मतदान झाले आणि लोकांना हवं तेच लोकप्रतिनिधी निवडून आले. लोकांना हवं तेच लोकांनी सरकार बनवले. पण गेल्या काही वर्षामध्ये 2014च्या नंतर आज 2024 ची लोकसभा झाली आणि या केंद्रामध्ये ज्यांना काठावरचं मतदान झालं, त्या सर्व मंडळींनी मोठ्या प्रमाणामध्ये आज ईव्हीएम मध्ये तांत्रिक दृष्ट्या बदल करून आज मतदानाची चोरी केलेली आहे. काही महिन्यापूर्वीच, अवघ्या 4-5 महिन्यापूर्वी लोकसभेच्या निवडणुका झाल्या. आपल्याच मतदारसंघामध्ये अचानकपणानं 17,000 मतदारांची वाढ झालेली आहे. पुणे शहरात जवळपास 70,000 मतदान वाढलं. बीड शहरात 22,000 मतदान वाढलं. असे अनेक उदाहरणं देता येतील. हे मंथन केल्यानंतर लक्षात येतं की जनतेनं आपल्याला मतदान केलेलं आहे आणि म्हणून मी अत्यंत प्रसन्न आहे. माझ्या जीवनामध्ये मी सतत सांगितलेलं आहे, मी स्वर्गीय बबनराव ढाकणेंचा संघर्षाचा वारसा घेऊन विचाराचं सकारात्मक राजकारण सतत करत आलो. आजही माझ्यावरती कोणाचा राग नाही,
आजही माझ्या मनात कोणाबद्दल पंतू नाही, किंतु नाही. शेवटी मी अनेक वेळा कालही निवडणुकीच्या प्रचारात सांगितलेलं आहे की राजकारण करत असताना सत्ता हे साधन आहे, सत्ता हे साध्य नाही. ही माझी व्यक्तिगत भूमिका असल्यामुळं मी सतत लोकात रमलो. माझं काम आहे लोकांच्या अडचणी सोडवणं, लोकांचे प्रश्न सोडवणं, आणि आजही माझी ती भूमिका कायम आहे. शेवटी राजकारण म्हणजे मत, राजकारण म्हणजे निवडणुका, राजकारण म्हणजे पद, असं बिलकुल असता कामा नये. निकोप लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर विचारानं विचाराची लढाई केली पाहिजे. हा जो वारसा मला मिळालेला आहे विचाराचा, त्याच विचाराच्या वारसानं मी कालपर्यंत काम केलं आणि उद्याही काम करत राहणार आहे. माझ्या पिढीची आता महाराष्ट्रातल्या माझ्यासारखी जी पिढी आहे, जी सामाजिक राजकीय जीवनामध्ये प्रामाणिकपणानं विचाराची लढाई करतायत, या सर्व मंडळींनी आता नवीन पिढीला घडविण्याची गरज आहे. या महाराष्ट्रामध्ये जे गढूळ वातावरण झालेलं आहे, जे सामाजिक प्रदूषण झालेलं आहे, या महाराष्ट्राला पुन्हा एक सुसंस्कृत राज्य म्हणून आपल्याला सगळ्यांना ही इमेज निर्माण करावी लागणार आहे. आज देश टिकला तर आपण आहोत, पण देश विस्कळीत झाला तर आपण सुद्धा विस्कळीत असणार आहे. आणि म्हणजे कोणी ज्या ज्या क्षेत्रात काम करत असाल त्या सगळ्यांना माझी विनंती आहे की या महाराष्ट्राला पुन्हा, की जो महाराष्ट्र देशातला एक नंबरचं राज्य केवळ आर्थिक दृष्ट्या नाही, एक परिपक्व राजकीय क्षेत्र काम करणारा, एक परिपक्व सामाजिक धोरण राबवणारा आणि पुरोगामी विचारसरणीला आयुष्यभर जपणारा हा महाराष्ट्र हा पुन्हा आपल्याला उभा करावा लागेल. आणि म्हणून आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये काम करत असताना नव्या पिढीला ह्या विचाराला संस्कार देण्याची गरज आहे. आपल्याला सोबत सगळ्याला घेऊन गेलं पाहिजे तर हा महाराष्ट्र चालणार आहे, याची जाणीव आपण ठेवावी. केवळ राजकारणाच्या मताच्या गणिताला डोळ्यात ठेवून आज महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालंय भावानं. आपल्या पिढीची जबाबदारी आहे की निदान नवी पिढीला धर्म, जात, पंथ ह्या सगळ्याच्या पलीकडे जाऊन आपण सगळे एकत्रित राहिलो तर हा महाराष्ट्र पुन्हा एक संस्कार असलेला महाराष्ट्र घडेल. अन्यथा आपण जर ही भूमिका पार पाडली नाही तर येणाऱ्या महाराष्ट्रातल्या पिढ्या आपली नोंद ही घेणार नाही. मी माझ्या व्यक्तिगत पुरतं एवढंच सांगेल की दिलेला कौल लोकांचा काही असो तुम्ही स्वीकारलेला आहे, आणि यासाठी उद्याच्या कालखंडामध्ये मी पुन्हा नव्या उमेदीनं, पुन्हा नव्या उत्साहाने आपल्यात येणार आहे, आपल्या सोबत असणार आहे. या मतदारसंघातल्या प्रश्नासाठी मी लढत राहणार आहे. या मतदारसंघातल्या गरीब, वंचित, दीन, दलित, सामान्य घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी माझा संघर्ष चालूच असणार आहे. मला खात्री आहे आपण माझ्या सोबत असाल. चला, पुन्हा एका नव्या निर्णयानं, पुन्हा एका नव्या निर्धारानं या मतदारसंघाला एक चांगली दिशा देण्याचा निर्णय आपण घेऊया. या नव्या पिढीला एक उत्कृष्ट कार्यकर्ता म्हणून घडवण्याची प्रक्रिया आपण सगळे मिळून करूया. हा मतदारसंघ हा साधू संतांचा मतदारसंघ आहे, आणि म्हणून वारकरी संप्रदायांनी सुद्धा, जे वारकरी संप्रदायात जी मंडळी काम करतायत, दुर्दैवानं काही मंडळी आज राजकीय दृष्ट्या कुठेतरी काहीतरी भूमिका बजावताना दिसतात. हे मात्र फार घातक आहे. मी कोणाच बद्दल अनादर व्यक्त करत नाही आणि करू पण नाही, पण वारकरी संप्रदायातली महाराज मंडळींनी सुद्धा एक भूमिका घेतली पाहिजे की आपलाच दुर्दैवानं राजकारणासाठी कुणीतरी वापर करून घेतय. ज्या संत ज्ञानेश्वर माऊलींनी, संत तुकाराम महाराजांनी, संत एकनाथ महाराजांनी, संत चोखोबा असतील, संत सेना महाराज असतील, त्या सगळ्या संप्रदायातल्या मंडळींनी या महाराष्ट्राला घडवलेलं आहे, आणि संप्रदाय या महाराष्ट्राला घडवत राहिला. आणि त्या संप्रदायातली काही मंडळी जर आज कुठंतरी राजकारणामध्ये
वेगळ्या पद्धतीने संप्रदायाने पण खराब करण्याचं काम करत असतील तर आपण सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. शेवटी या संप्रदायाला जर आपण प्रामाणिकपणानं त्या विचारानं राहिलो तर हा महाराष्ट्र पुन्हा घडेल, या महाराष्ट्रातली नवीन पिढी घडेल. आपण तर आपल्या पुरतं निर्णय घेऊया, एक नव्या निर्धारानं आपण काम करूया, नव्या उमेदीने काम करूया. पुन्हा एकदा या मतदारसंघाला उभं करण्यासाठी आपण एकत्रितपणानं सामोरं जाऊया. राजकारण निवडणुका काल झाल्या, त्या संपलं. आज पुन्हा नवा दिवस उजडलाय, नवा सूर्य उगवलाय. कालचा सूर्य मावळलाय. नवा सूर्य उगवत असताना नवी उमेद, नवीन उत्साह, एक सकारात्मक भावना आपल्या प्रत्येकाला देत असतो आणि तीच ऊर्जा घेऊन पुन्हा एका मतदारसंघात न्याय भूमिकेसाठी आपण लढा उभा करूया. एवढंच मी आपल्याला सांगेल. तुमच्या सगळ्यांच्या प्रेमाबद्दल, तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याबद्दल मी ह्या व्हिडिओद्वारे आभार मानतो आणि येत्या काही दिवसातच मी या मतदारसंघातल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्रित घेऊन आभाराचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. पण आज तातडीनं आपले आभार मानले पाहिजेत म्हणून सगळ्या मंडळींना, माझ्या माता भगिनींना, वडीलधाऱ्या मंडळींना, माझ्या तरुण मित्रांना आपण केलेल्या सहकार्याबद्दल धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.